आई म्हणलं की कोणाला प्रिय नाही? सर्वांना सर्वांची आई प्रिय आहे. परंतु तीच आई आपल्या पत्नीची ज्यावेळेस सासू होते, त्यावेळेस ती एवढी खतरनाक कशी काय होती? कारण की सुनबाई कितीही आई, आई म्हणली, तरी ती माघारी थेरडीच म्हणणार. एवढा राग काय असतो बरं? कारण की ह्या दोघी कधी भेटलेल्या नसतात. यांचे कधी भांडण झालेले नसतात. मग ह्या 7 जन्माच्या वैरीसारख्या का वागतात? याच्यामागचं कारण काय? होते काय, बिचाऱ्या आईला सून आणायची खूप घाई झालेली असते. ती सारखी लेकराला म्हणते, "अरे, आता मला काम होईन. अरे, मला आता काम होईन." खरं तर तिला काम होते, परंतु एक तर तिला बोलायला कोणी नसते किंवा भांडायला कोणी नसते. कोणीतरी हक्काचं भांडायला पाहिजेत ना, किंवा सुख पाहत नसेल. आणि म्हणून सासूबाईला सूनबाई आणायची एवढी आतुरता असते. कधीपर्यंत? सूनबाई घरात येईपर्यंत. त्यानंतर पावसाप्रमाणे चिडचिड सुरू होते. का होते? कारण तिचा लेक हा आता तिचा राहिलेला नसतो. तो बायकोचा झालेला असतो. थोडक्यात बायकोच्या भाषेत सांगायचं झालं तर बैलभाड्या. आणि म्हणून मग लेकाचा राग कोणावर काढायचा? सुनेवर. बरं, सुनेवर राग कशामुळे काढायचा? ती आपणहून आली का? नाही. आपण तिला वाजत गाजत आणलं. मग तिच्यावर राग का काढायचा? सूनबाईनं स्वयंपाकघर हातात घेतलं की तिथूनच टोकायला सुरुवात होते. त्याला हे आवडत नाही, त्याला ते आवडत नाही. अरे, त्याला काय आवडते ते सांगा ना मग. त्या सुनबाईला कुठून माहीत असणार आहे की काय आवडते आणि काय नाही आवडत. परंतु सासूबाई लेकाला काय आवडते हे सांगणार नाहीत. त्या लेकाला करून खाऊ घालतील. मग दोघीत इथंच ठिणगी पडते. आणि घरात जर कोणी मंथरा असली तर मग तर बघायचं कामच नाही. भडका. मग काय, एकीकडून आई खाऊ घालते, एकीकडून बायको खाऊ घालते. आईला वाटते माझा लेक, बायकोला वाटते माझा नवरा. मग काय, नवऱ्याला त्याला वाटते की वा वा वा, माझं किती सुख आहे. परंतु त्या दोघीचं एकदा काय भांडण झालं की आई स्वयंपाक करत नाही आणि बायको स्वयंपाक करत नाही. राहतो उपाशी. मग काय, जातो हॉटेलमध्ये जेवायला. मग तिथं खाणं पिणं आलंच. खरं तर सासूबाईला हे कळायला पाहिजे की आपणही सून होतो. आपणही तो त्रास सहन केलेला आहे. मग आपल्या तो सुनेला का द्यायचा त्रास? कारण की आपली सून आपल्याच लेकाची बायको आहे आणि आपला मुलगा तिच्यावर प्रेम करतो. आपण ज्या मुलावर जीवापाड प्रेम करतो, तो मुलगा त्याच्या बायकोवर प्रेम करतो. मग त्याच्या बायकोवरच जर प्रेम केलं तर मुलगाही आनंदी, सूनही आनंदी आणि दोघंही प्रेम करतील. हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. कारण म्हातारपणी सूनच कामाला येईल. कारण की तिला सगळं करावं लागते. तिच्याच हातात सगळं राहते. आणि म्हणून आताच जर आपण मस्त चांगलं छान सुनेसंग जर वागलो, तर तिला पुढे चालून वाटत नाही असं माझी सासू अशी वागली, तशी वागली. तीही प्रेमानं करते मग म्हातारपणी. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं फार महत्वाचं आहे. कारण की आता काही वाटत नाही भांडण करायला वगैरे वगैरे. पण नंतर यांचा खूप त्रास होतो.